हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण बघतोय शेंगदाणे, तीळ, सुकं खोबरं आणि लसूण घालून त्याची झणझणीत चटणी। अशी चटणी करून ठेवली की आपण आयत्या वेळेला भाजी कमी असेल किंवा कशातही आपण जेवताना घेऊ शकतो किंवा डोश्याबरोबर इडलीबरोबर पण खाऊ शकतो। तर अशी चटणी करण्यासाठी मी तुम्हाला सांगते की हे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि एक 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। त्या छोट्या आहेत म्हणून मी एक 15 घेतल्यात। तुमच्याकडे मोठ्या असतील तर बघा 10-12 घ्या। आणि तसंच त्याला मी आता एक छोटी वाटी तीळ घालणार आहे, म्हणजे 2 टेबलस्पून तीळ घालणार आहे। एक चहाचा चमचा म्हणजे 1 टीस्पून आपण जिरं घालणार आहोत त्याच्यामध्ये। आणि तसंच त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं घालणार आहोत। सुकं खोबरं आणि शेंगदाणे पण मी घालते, कारण सुकं खोबऱ्याने चटणीला जरासा ओलसरपणा म्हणजे मऊ होते ती, म्हणून मग थोडं सुकं खोबरं पण मी घालणार आहे। तर आता आपण हे शेंगदाणे आणि हा लसूण चांगला परतून घेतला आहे ह्याच्यावर। आता त्याच्यावरच मी एक एक करून सुकं खोबरं थोडेसे तीळ परतून घेणार आहे, म्हणजे चटणी जरा खमंग लागते। तर हे सगळं मी एक एक करून परतून घेते। आता शेंगदाणे आणि लसूण जेव्हा मी परतताना अगदी 2-3 थेंब तेल टाकलेलं आहे। खोबरं परतताना तेल टाकायची गरज नाही, कारण ते खोबऱ्याचंच तेल आपोआप सुटतं त्याला। हे बघा, आता मी सुकं खोबरं आणि त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, बेडगी मिरची आहे। आणि तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाची मिरची टाका। आणि ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी तीळ घातलेले आहेत आणि एक चहाचा चमचा म्हणजे 1 टीस्पून जिरं घातले। जिऱ्यामुळे खमंग छान लागतं। आता हे सगळं मी थोडंसं हे बघा गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घेतलेलं आहे, करपवायचं नाही। आणि आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते थोडं, आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते, त्यामुळे चटणीला छान लाल रंग येतो म्हणून। हे बघा, ही आपली चटणी तयार झालेली आहे आणि खूप छान लागते ही चटणी। म्हणजे जेवताना अगदी कधी भाजी कमी असेल किंवा भाजी नसली तरी ही चटणी घेतली, ह्या चटणीमध्ये ही चटणी घ्यायची, त्याच्यामध्ये दही घालायचं, म्हणजे तुम्ही किती घ्याल त्याप्रमाणे त्याच्यावर दही घालायचं। आणि दही आणि हे कालवून एकत्र कालवून भाकरीबरोबर पोळीबरोबर अप्रतिम लागते अशी चटणी।